कोरोची ग्रामपंचायतीची मंगळवारपासून धडक वसुलीसाठी जप्ती मोहीम। कोरोची ग्रामपंचायत मंगळवारपासून घरफाळा व पाणीपट्टी थकीत असणाऱ्यांची धडक जप्ती वसुलीला सुरुवात करणार असल्याची माहिती ग्रामसेवक अनंत गडदे यांनी दिली। सोमवारी अंतिम सूचना देण्यात येणार आहे व मंगळवारपासून जप्ती वसुलीला सुरुवात करणार आहेत। थकीत पाणीपट्टी व घरफाळा भरून हा कटू प्रसंग टाळा अशी माहिती ग्रामसेवक अनंत गडदे यांनी दिली। कोरोची गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे सर्व लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादा येत आहेत। घरफाळा व पाणीपट्टी सर्वांनी वेळेत भरल्यावर सर्व नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते। पाणीपट्टी घरफाळा थकीत मिळकत धारकांना याआधी नोटिसा सूचना दौंडी देऊन सुद्धा त्यावर ते मिळकतधारक गांभीर्याने घेत नसल्याने नाईलाजाने जप्ती वसुली करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक अनंत गडदे यांनी सांगितले। पुढे ते म्हणाले, शेजारच्या आजूबाजूच्या गावाला पाणी टंचाई भेडसावत आहे, पण जल स्वराज्य योजना तोट्यात असून व जुनी योजना असून ग्रामपंचायत 1 दिवस आड पाणी देण्यास सक्षम आहे। तर पाणीपट्टी ही 80% लोक वेळेवर जमा करतात। तसेच घरफाळा वसुली झाली तर कोरोची नगरीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर घरफाळा हा केवळ 50% रक्कमच जमा होतो, तर महिन्याला खर्च, कर्मचारी पगार, लाईट बिल व इतर मोठ्या प्रमाणात आहे व जमा होणारी रक्कम यात मोठी तफावत असल्याने नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास व गावगाडा चालवण्यास मर्यादा पडतात। त्यामुळे ही जप्तीची कारवाई नाईलाजाने करावी लागणार आहे, असे ग्रामसेवक अनंत गडदे यांनी सांगितले। तर सरपंच संतोष भोरे म्हणाले की जप्तीची कारवाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतीला घरफाळा पाणीपट्टी भरून सहकार्य करा। तर यामध्ये सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या जप्ती वसुलीमध्ये तडजोडीला भाग घेणार नाहीत व यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, तर जप्तीही होणारच। त्यामुळे ग्रामपंचायतीला सहकार्य करा असे यावेळी सरपंच संतोष भोरे म्हणाले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।